Perform measuring practice to measure wear on crankshaft end play, crankshaft run out and valve guide with dial indicator. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. सामान्यतः इंजिन चालू असताना घटकांच्या अंतर्गत घर्षणामुळे इंजिनचे भाग जीर्ण होतात. याचा परिणाम कमी कामगिरी आणि खराब मायलेजवर होतो. एकदा तंत्रज्ञांना अशी तक्रार असलेले वाहन प्राप्त झाल्यानंतर ते काही भाग जीर्ण झाल्यामुळे समस्या झाली आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी काही प्राथमिक तपासणी करतात. पुष्टी केल्यानंतर तंत्रज्ञ इंजिन आणि त्याचे भाग सुटे करतो. मायक्रोमीटर, वर्नियर कॅलिपर इत्यादी विविध मोजमाप यंत्रांद्वारे ते त्याच्या झीज झालेल्या भागांची तपासणी करतो. आता मी डायल टेस्ट इंडिकेटरसह स्टेम क्लीनर साठी क्रँकशाफ्ट एंड प्ले आणि रन आउट व्हॉल्व गाइड कसे सादर करायचे ते दाखवणार आहे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल वर्कवर डायल इंडिकेटर सेट करण्यास, डायल टेस्ट इंडिकेटरसह क्रँकशाफ्ट एंड प्लेचे मोजमाप करण्यास, डायल टेस्ट इंडिकेटरसह क्रँकशाफ्ट जर्नल रनआउट मोजण्याचे कार्य करण्यास, डायल टेस्ट इंडिकेटरसह क्लिअरन्सचे गाईडसाठी व्हॉल्व स्टेमचे मोजमाप करण्यास. टूल्स, साधने आणि सुटे आवश्यक. चुंबकीय बेससह डायल टेस्ट इंडिकेटर, सरफेस प्लेट, प्राय बार, व्ही ब्लॉक. आवश्यक उपकरणे आणि सुटे: सिलेंडर ब्लॉक, क्रँकशाफ्ट, व्हॉल्व. आवश्यक साहित्य: वंगणाचे तेल, बनियन वेस्ट. डायल टेस्ट इंडिकेटरसह मोजमाप करण्यासाठी जाण्यापूर्वी डायल टेस्ट इंडिकेटर कसे कार्य करते हे जाणून घेतले पाहिजे. त्याचे दोन प्रमुख भाग आहेत: डायल टेस्ट इंडिकेटर आणि मॅग्नेटिक बेस. डायल इंडिकेटरमध्ये खालील भाग आहेत: डायल, ज्यामध्ये 100 विभागांचे ग्रॅज्युएशन आहे. आणखी एक छोटा डायल देखील प्रदान केला आहे आणि तो रोटेशनची संख्या दर्शवतो. समजा लांब सुईने एक परिभ्रमण पूर्ण केले तर छोटी सुई एक विभागणी दाखवते. डायलमध्ये क्रिस्टल कव्हर आहे ज्याला बेझेल म्हणतात, जे हाताने फिरवता येते. बेझलचे रोटेशन डायल फिरवते, जे 0 सेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. डायलमध्ये स्टेम आणि प्लंगर आहे. प्लंगरचा संपर्क बिंदू त्या भागाला स्पर्श करेल ज्याचे मोजमाप करायचे आहे आणि बेझल लॉक करण्यासाठी डायलवर लॉक देण्यात आला आहे. शिवाय प्लेंग आणि क्लिअरन्स तपासण्यासाठी प्लंजर टाइप डायल वापरला जातो आणि ओव्हॅलिटी आणि रनआउट मोजण्यासाठी लीव्हर टाइप डायल वापरला जातो. चुंबकीय आधार स्टँडला कोणत्याही चुंबकीयदृष्ट्या आकर्षक पृष्ठभागावर निश्चित करण्याची परवानगी देतो. ऑन ऑफ स्विच चुंबकाला सक्षम आणि अक्षम करते, ज्यामुळे स्टँड सहज काढता येतो आणि ठेवता येतो. चुंबकीय स्टँडच्या हातामध्ये अनेक सांधे असतात आणि एक सूक्ष्म समायोजन यंत्रणा असते. इन्स्ट्रुमेंट ठेवण्यासाठी जॉईंट्स वापरले जातात आणि उपकरणांच्या स्थितीत अचूक समायोजन करण्यासाठी सूक्ष्म समायोजन यंत्रणा आहे. आता आम्ही डायल टेस्ट इंडिकेटरसह क्रँकशाफ्ट एंड प्ले आणि रनआउट आणि व्हॉल्व गाइड क्लिअरन्स मोजणार आहोत. क्रँकशाफ्ट एंड प्ले मोजा. क्रँकशाफ्ट एंड प्ले म्हणजे क्रँकशाफ्ट इंजिन हाऊसिंगच्या आत आणि बाहेर जाऊ शकणारे सर्वात दूरचे आतील आणि बाहेरील सर्वात दूरचे अंतर आहे. योग्य एंड प्लेसाठी क्रँकशाफ्ट आणि मुख्य जर्नल्सपैकी कोणत्याही एकावर 2 थ्रस्ट वॉशर प्रदान केले जातात. एंड प्ले मोजण्यासाठी क्रँकशाफ्ट योग्य टॉर्कने घट्ट करणे आवश्यक आहे. आता क्रँकशाफ्टच्या मागील टोकाजवळील पृष्ठभागावर चुंबकीय पाया निश्चित करा.
डायल इंडिकेटर प्लंगर फिक्स करा जेणेकरून ते क्रँकशाफ्टच्या मागील टोकाला स्पर्श करेल. आता क्रँकशाफ्ट आणि मुख्य जर्नलमध्ये प्री बार वापरून क्रँकशाफ्ट समोरच्या बाजूला हलवा. डायलच्या शून्यापर्यंत सुई निर्देशित करेपर्यंत डायल फिरवा आणि नंतर लॉक करा. आता प्री बार वापरून क्रँकशाफ्टला इंजिनच्या मागील बाजूस हलवा. सुई शून्यातून विचलित होत असल्याचे निरीक्षण करा आणि वाचन नोंदवा. या मूल्यांची उत्पादकांच्या विनिर्देशनाची तुलना करा आणि एंड प्ले निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास थ्रस्ट वॉशर बदला. क्रँकशाफ्ट जर्नलचा झीज तपासा. पृष्ठभागाच्या टेबलवर 2 व्ही ब्लॉक्स ठेवा. शाफ्टला व्ही ब्लॉक्सवर ठेवा आणि व्ही ब्लॉक्समधील अंतर अशा प्रकारे समायोजित करा की व्ही ब्लॉकच्या दोन्ही बाजूला शाफ्ट त्याच्या एकूण लांबीच्या 1/10 पेक्षा जास्त ओव्हरहँग होणार नाही. पृष्ठभागाच्या टेबलवर चुंबकीय बेससह डायल इंडिकेटर ठेवा. शाफ्टच्या मध्यभागी डायल इंडिकेटर आणा. डायल इंडिकेटरची सुई शाफ्टवर दाबा जेणेकरून सुई काही विक्षेपण दर्शवेल. डायल फिरवून इंडिकेटरची सुई ओ स्थितीत समायोजित करा. हाताने शाफ्ट फिरवा आणि सुईचे विक्षेपण लक्षात घ्या. हे शाफ्टला मध्यभागी बेंड देईल. शाफ्टची संपूर्ण लांबी झाकण्यासाठी वरील चरणांची 3 ठिकाणी पुनरावृत्ती करा. सर्व ठिकाणी जास्तीत जास्त झीज नोंदवा. वाल्व्ह गाईडची झीज तपासा. क्लिअरन्सचे गाईडसाठी वाल्व्ह स्टेमची तपासणी करण्यासाठी सिलेंडरचे हेड पृष्ठभागाच्या प्लेटवर ठेवा. वाल्व्ह गाईडमध्ये वाल्व्ह घाला. लक्षात घ्या की वाल्व्ह आणि वाल्व्ह गाईडची अदलाबदल होऊ नये. उदाहरणार्थ, पहिला एक्झॉस्ट वाल्व्ह सिलेंडरच्या हेडवर असलेल्या पहिल्या एक्झॉस्ट वाल्व्ह गाईडमध्ये ठेवावा. सिलेंडरच्या हेडच्या चेहऱ्यावर चुंबकीय बेससह डायल इंडिकेटर ठेवा. प्लंगरचा संपर्क बिंदू सेट करा. फक्त वाल्व्ह मार्जिनला स्पर्श केला पाहिजे. डायल इंडिकेटरपासून शक्य तितक्या दूर रेडियल दिशेने वाल्व्ह हलवा. डायल 0 होईपर्यंत फिरवा आणि नंतर लॉक करा. शक्य तितक्या दूर डायल इंडिकेटरच्या दिशेने वाल्व्ह रेडियल दिशेने हलवा. डायल इंडिकेटरवर हालचालींचे अंतर नोंदवा आणि ते नोंदवा. आम्ही या धड्याच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही शिकलो आहोत. कामावर डायल इंडिकेटर सेट करा. डायल टेस्ट इंडिकेटरसह क्रँकशाफ्ट अँड प्लेवर झीज करण्यास. डायल टेस्ट इंडिकेटरसह क्रँकशाफ्ट जनरल रनआउट करण्यास. डायल टेस्ट इंडिकेटरसह क्लीनर्सचे गाईडसाठी वॉल स्टेमचे मोजमाप करण्यास. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्टपणे समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.